नमस्कार. आपलं वृत्तांत प्रसारकमध्ये स्वागत आहे. मी आकाश सोनवणे. संवाद नवीन संकल्पनांचा आजच्या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक असलेले ॲडव्होकेट संजय खंडेराव गायकवाड यांना आमंत्रित केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्या मनातील प्रभाग क्रमांक 9 व लोणावळ्याविषयी असलेले संकल्प जाणून घेणार आहोत. संजयजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 जो सिद्धार्थनगर, रोहिदासवाडा, गावठाण, नवा बाजार, जुना बाजार आणि मावळी पुतळ्यापर्यंत असा सर्व सहभाग असलेला लोणावळा शहरातला अत्यंत मुख्य असा प्रभाग, जो अत्यंत दाट लोकवस्तीचा, म्हणजे सामान्यतः स्थानिक जी लोकवस्ती असते त्या लोकवस्तीचा तो भाग आहे, तो प्रभाग आहे. आणि त्यामध्ये मी मागील वेळी देखील निवडून आलेलो आहे. त्यावेळी तो 4चा प्रभाग होता, फार मोठा प्रभाग होता. आता 2च्या प्रभाग रचनेमध्ये हा माझा निवासस्थान असलेला प्रभाग आलेला आहे. आणि यामधील सर्व लोक, नागरिक, मतदार हे मला परिचित आहेत, त्यांना मी परिचित आहे. अत्यंत सामान्यपणे राहत असल्यामुळं मी सर्वांच्या घरात जाऊ शकतो आणि सगळे माझ्या घरात देखील येऊ शकतात. अशा पद्धतीचं वातावरण असल्याने मला अनेकांची आग्रह झाला की सर्वसाधारण गट आलेला असल्यामुळं आपण उमेदवारी दाखल करावी. आपण मागील काळातही त्या प्रभागातून यशस्वी कार्यकाळ संपन्न केला आहे, चालवलेला आहे. तर त्याबाबत काय सांगाल? 2011 ते 16 या काळामध्ये मी नगरसेवक होतो. त्या दरम्यान स्वच्छता मोहीम हा मुख्य विषय होता संपूर्ण देशापुढं. तर सर्वात आधी कचराकुंडी मुक्त लोणावळा शहर हे त्या काळात झालेलं आहे आणि त्यामध्ये माझा निश्चितपणे सहभाग आहे. 2012ला जेव्हा मी नगरसेवक पदाचं काम सुरू केलं तेव्हा शून्य कचरा मोहीम असावी असं माझं मत होतं आणि लगेचच केंद्र शासनाकडून तसा प्रस्ताव आल्याने मग कचराकुंडी मुक्त आणि घंटागाडी असं ते सुरू झालं. तो मुख्य भाग होता, कारण दाट लोकवस्तीमध्ये अनेक ठिकाणी कचराकुंड्या, दुर्गंधी, त्यामुळे मग नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणं असे प्रकार होते, ते बंद झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे दाट लोकवस्तीमध्ये मग स्ट्रीट लाईट असतील रात्रीच्या, त्या लाईटचं, रस्त्यांचं, नळाचं, हे तर जनरल कामं आहेत. खरं ही सामान्य कामं आहेत. विकास हा वेगळ्या प्रकारचा असतो. त्या विकासावर मी पाहिजे तर पुढे बोलेल. आपण काम पाहिलेलं आहे. तर हे सर्व आपलं जे सामाजिक काम आहे किंवा आपला एक जो अनुभव आहे ह्या क्षेत्रामध्ये आहे, तर आपण काम करत असताना आपला थेट नागरिकांशी संबंध असतो किंवा नागरिक आपल्याकडे येऊन आपल्या समस्या किंवा आपले जे आपल्याला सांगत असतात वेळोवेळी, तर आपण हे कसे जाणून घेता किंवा ह्याच्यावर कसं काम करता? मला एक विशेष सांगायला आवडेल माझ्या काळामध्ये, की ज्यावेळी अत्यंत सामान्य, सर्वसामान्य लोकांना एक साधं ओळखपत्र हवं असायचं. नगरसेवकाचं ओळखपत्र अनेक ठिकाणी लागत असतं, कायदेशीर कामात म्हणा किंवा वेगवेगळ्या ई सेवांच्या ठिकाणी, की बाबा एक स्थानिक रहिवासी आहेत. तर ते ओळखपत्र देण्यामध्ये अनेक अडचणी यायच्या, अनेक नगरसेवकांना ते शक्य होत नसायचं. तर माझ्याकडं लोणावळा शहरातून पण यायचे नागरिक माझ्या प्रभागाशिवाय. तरी पण मी त्यांना एक व्यवस्थित त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ओळखपत्र तयार करून दिलेली माझ्याकडे आजही रेकॉर्डला आहेत, कारण एक प्रत मी नेहमी माझ्याकडे ठेवायचो. तर ते अशा प्रकारचं कार्य आहे की जनतेला माझ्याकडं येण्यामध्ये कुठलीही अडचण होत नाही. सहज मी सापडणारा, भेटणारा असा व्यक्ती असल्याने त्यांना मी उपलब्ध होतो. आणि माझं हे तत्त्वच आहे की जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात राहतो तेव्हा नागरिकांसाठी उपलब्ध राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि संजयजी, मी नेहमीच आपल्याशी प्रभाग क्रमांक 9 की आपण एकच वॉर्डातले असल्यामुळं आणि मी मुख्यतः आपल्यावर नेहमी बसणं उठणं असतं. तर आपल्याला जी वाचनाची आवड आहे किंवा ज्ञान संपादित करण्याची आपली जी आवड आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मी खरं तर सुशिक्षित होतो. पदवीधर असणं आज काय फार मोठी गोष्ट नाही आहे. आपण पाहत असाल नव्या पिढीमध्ये अनेक पदवीधर लोक आहेत, मुलं आहेत. तरुण पिढी तर जवळजवळ सुशिक्षित पिढीच आहे आपली आत्ता. परंतु केवळ पदवीधर असून होणार नाही असं मला जाणवलं आणि मग आपण पुढं कुठंतरी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे असं. आणि मग जेव्हा मला वाटलं की आता मी काय करू शकतो, तर मी योगशास्त्रात देखील अभ्यास सुरू केला. कैवल्यधामची मी पहिली पदवी घेतली योगशास्त्राची. त्यानंतर मग मी योगशास्त्रामधला पदविका घेतली PGD. आणि आता मी योगशास्त्रातलं MA योगशास्त्र अशा उच्च पदवीच्या ग्रहण करण्याच्या जवळ आलेलो आहे. आणि त्याशिवाय विधिशास्त्रामध्ये माझी आवड होती, त्यामुळं विधिशास्त्रात देखील मी गेलो आणि मला मराठी माध्यमातून खरं तर LLB करायची आवड होती. तर मला मुंबई विद्यापीठात मग तो प्रवेश मिळाला आणि मुंबई विद्यापीठाच्या अंडर मी LLB फर्स्ट क्लास आणि मला वाटतं मराठी माध्यमातला मी मुंबई विद्यापीठातला पहिला विद्यार्थी आहे. आणि त्यानंतर इतक्या चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे माझे सगळे प्रोफेसर, प्राचार्यांनी मला विनंती केली की तुम्ही LLM पण केलं पाहिजे, कारण LLM ही मास्टर डिग्री आहे विधी क्षेत्रात.
परिसरातली, तर ती देखील मी नुकतीच पूर्ण केली आणि त्यात देखील मला अतिशय इतके सुंदर मार्क आहेत, गुण पडलेत की मी PhDला आत्ता मुंबई विद्यापीठात ॲपियर झालेलो आहे. आपण आता सांगितलं की आपण जे शिक्षण घेतले किंवा योगशास्त्रातही आपलं चांगलं काम केलेलं आहे. तर याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या वॉर्डामध्ये काय असं शैक्षणिकदृष्ट्या काय काम केलं पाहिजे किंवा लोणावळा शहरात, तर याच्यावर आपण काय सांगाल? आज आपण जर पाहिलं तर देशापुढं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आरोग्याचा. आपण करोना काळ पाहिलेला आहे. करोना काळामध्ये आपल्याला किती मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती नीट नसेल तर आपल्याला कुठलाही आजार जडू शकतो. मग तो आजारच आपल्याला होऊ नये त्यामुळं मग आपण योगशास्त्राकडे वळलं पाहिजे आणि यावर आधारित मी स्वतःचं एक व्याख्यान तयार केलेलं आहे योगशास्त्रावर आणि लोणावळा शहरात मला वाटतं 2 ते 3 शाळांमध्ये नंतर वडगाव न्यायालयात देखील माझं योगशास्त्रावर आधारित व्याख्यान झालेलं आहे. मी स्वतः योगशास्त्राची माहिती नागरिकांना देऊन योगाभ्यास कसा सामान्यपणे करावा आणि जो आपल्या जीवनाला किती उपयुक्त आहे, ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं, असा प्रयत्न मी माझ्या शैक्षणिक कार्यातून करत आहे. आपण लोणावळा शहरातल्या अनेक सामाजिक संस्था यांच्याशी संलग्न आहात व आपलं नेहमीच कार्य चालू असतं समाजाप्रती. तर अशाच माध्यमातून आपण वसंत व्याख्यानमाला या संस्थेचेही कमिटी सदस्य आहात. तर त्या माध्यमातून आपण अनेक व्याख्यानं वगैरे आयोजित करत असता. तर याच्या मागचा आपला हेतू किंवा पुढील काळामध्ये याला एका लार्जर स्केलवर कसं तुम्ही म्हणजे हे करणार विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रती? समाजात बघा विविध प्रकारचे नागरिक असतात, विद्यार्थी असतात, महिला असतात, वयस्कर लोक असतात. प्रत्येकाच्या एक वेगळ्या प्रश्न समस्या असतात आणि नागरी समस्यांवर आधारितच प्रबोधनपर व्याख्यानं आम्ही आयोजित करतो आणि महाराष्ट्रासह देशभरातील अत्यंत नावाजलेले वक्ते जे त्या त्या क्षेत्रातले अनुभवी असतात, त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांचं ज्ञान असतं आणि त्या वक्त्यांना आम्ही आणतो आणि सुमारे 8 दिवसाची एक सलग व्याख्यानमाला आम्ही ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल जी भांगरवाडीमध्ये आहे तिथं ती करतो. वसंत व्याख्यानमाला समिती ही पुढील काळातच 25वं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करणार आहे. अत्यंत मोठ्या स्वरूपात आम्ही ते रौप्य महोत्सवी वर्ष करणारच आहोत. आमचं नियोजन ते सुरू आहे आणि हे प्रबोधनाचं कार्यच मुळात हे आहे की त्या त्या जनतेला त्यांच्या त्यांच्या समस्या प्रश्न कसे सोडवता येईल याचं मार्गदर्शन करत राहणं. मग ते आम्ही वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून देखील करतो. अनेक शाळांमध्ये कार्यक्रम होतात. पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे, कैवल्यधाम आहे, मनशक्ती केंद्र आहे, हे सगळे आमचे सहकारी त्यातले आहेत आणि वसंत व्याख्यानमाला समिती ही लोणावळ्यातली एक नावाजलेली संस्था आहे आणि या संस्थेला 2 पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत उत्कृष्ट कार्याबद्दलचे. आता हे झालं आपलं सामाजिक किंवा राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आपण हे तर करत आहात, पण याच्याशी सहकारी क्षेत्रातही काम करत आहात. गेली 15 वर्ष आपण या संस्थेमध्ये कार्यरत आहात. तर याचा अनुभव आपण प्रभाग किंवा लोणावळा किंवा महिलांसाठी काही आर्थिक किंवा मध्यमवर्गीय उद्योग काही करू इच्छिता का? काही योजना आपल्या मनात आहेत का? बघा सुमारे 40 वर्षापूर्वी आपल्या लोणावळ्याचे एक ज्येष्ठ नेते, तत्कालीन एकदम प्रभावी खरं नेतृत्व होतं, स्वर्गीय भरतशेठ अगरवाल यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ही भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्था ही स्थापन केली आणि त्यांचा उद्देशच मुळात त्यावेळी हा होता की लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांना कुठंतरी आर्थिक सहाय्य मिळावं आणि त्यातून त्यांचा रोजगार व्यवसाय सुरू व्हावा. बऱ्याच कालावधीनंतर मग मला देखील तिथे संचालक होण्याची संधी मिळाली आणि गेली 15 वर्ष मी त्या ठिकाणी संचालक पदावर आहे विद्यमान. आत्ताही मी कार्यरत आहे आणि आम्ही लोणावळ्यातील अनेक नागरिकांना त्या माध्यमातून आर्थिक सहकार्याची एक गरज पूर्ण करतो, जेणेकरून त्यांची कुठलीही कामं ज्यांना ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागात देखील काही नॅशनलाइज बँका कर्ज देताना फार अटी लागतात, त्या अटी कुठंतरी शिथिल करून आम्हाला आपली लोक जी परतफेड योग्य करणारे त्यांना आम्ही मदत करतो. आता प्रभाग क्रमांक 9 मधून आपण तयारी निवडणुकांसाठी करतच आहात, पण आता रोड झाले किंवा पाणी झालं तर हे तर मूलभूत गरज आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण असं काय बघतं की आपल्या प्रभागामध्ये असं नवीन काहीतरी केलं पाहिजे, बरोबर? आता याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये त्या प्रभागात काही नवीन किंवा या डिजिटल युगात काय केलं पाहिजे किंवा विद्यार्थी महिला यासाठी काय केलं पाहिजे? हाच बरोबर. आपल्या पहिल्या प्रश्नातच मी सांगितलं की रुटीन कामं ठीक आहे सगळेच करतात, पण विकास हा मुख्यतः कसा असावा यावर माझं खरं तर फार वेगळं मत आहे. विकास ह्या शब्दाचा अर्थ, या शब्दाची व्याख्या अनेकांना माहीत नाही.
दररोज उठून ते दरवर्षी रस्ते करणं, दरवर्षी पाण्याची काहीतरी दुरुस्ती करणं, दरवर्षी लाईटचे खांब उभे करणं, हा खरं विकास नाही. हे तुमचं दैनंदिन देखभालीचं काम आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची देखभाल करणं हा खरं तो भाग आहे. विकास काय असतो, की जे तुम्ही नवीन काहीतरी उभं केलं. आता उदाहरणार्थ माझ्या प्रभागापुरतंच मी सध्या बोलतो. प्रभाग क्रमांक 9 फार मोठा सिद्धार्थनगरची वस्ती आहे, जी एक अत्यंत दाट वस्ती आहे. खूप दाटीवाटीनी लोक राहतात. चालायला, जायला, यायला सुखदुःखाच्या प्रसंगी फार अडचणीचा विषय होतो. तर माझं असं व्यक्तिगत मानस आहे, की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून SRA धर्तीवर, मुंबईमध्ये जसं SRA धर्तीवर पुनर्विकास होतो, त्या पद्धतीने तिथं जर पुनर्विकास केला तर एक छानशी इमारती तयार होतील, लोकांना चांगली घरं मिळतील आणि मूलभूत सुविधा ज्या असतील, पाणी आणि शौचालय हे घरात मिळेल. अशा प्रकारचा खरं विकास असला पाहिजे. आणि आधुनिक जी पिढी आहे, आत्ताची पिढी आहे, जी सुशिक्षित पिढी आहे, जी इतर मित्रमंडळींमध्ये राहत असतात, तेव्हा त्यांना जाणवतं की अरे आपलं हे राहण्याचं ठिकाण योग्य नाही आहे. तर ते कुठंतरी त्यांची भावना दूर व्हावी आणि एक चांगलं निवासस्थान मिळावं असा माझा मानस आहे. हे एक झालं. असे अनेक प्रकल्प माझ्या मनात आहेत, जे जर मला संधी मिळाली, आणि केवळ प्रभागाचीच नाही, जर मला चांगली संधी मिळाली तर मी लोणावळा शहरात देखील चांगले प्रश्न मांडल. जसं भांगरवाडीचा पूल असेल, आज तो प्रश्न अत्यंत गहन आहे. रस्ते हे केवळ आहे ते होऊ नयेत, नव्याने पण रस्ते व्हायला पाहिजेत. कारण मी बघतोय माझ्या शालेय जीवनात 1980 साली, 90 साली, 80 ते 90 या दशकात जेवढी शहरात वाहनं होती तेवढीच आत्ता आहेत का? तर आत्ता वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. मग त्यांना तुम्ही कुठं वाहनतळ देणार, पार्किंग देणार, त्यांना चालायला रस्ते हे नव्याने वाढले पाहिजेत ना. शहराचा विकास तो असतो खरा. आणि याशिवाय मग शैक्षणिक विकास झाला पाहिजे. विशेष म्हणजे मला सांगायला आनंद होईल की जे उपजिल्हा रुग्णालय होतंय आज लोणावळ्यात, त्यामध्ये देखील माझा प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभाग आहे. तो ठराव व्हावा, तो प्रकल्प व्हावा, यासाठी मी अत्यंत आग्रही होतो. आणि कुठल्याही पातळीवर लोणावळेकर नागरिकांना उपचारासाठी लोणावळ्याच्या बाहेर जावं लागू नये अशी माझी भावना होती. आणि आज काही काळातच ते रुग्णालय सुरू होईल याचा मला मनोमन आनंद आहे. आणि आता आपण इतके वर्ष राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय आहे, तर आपण आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांशी कसं संवाद करताय, किंवा कशी त्यांची समस्या किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कसा प्रयत्न करताय? आता बघा, आधुनिक पद्धती सगळेच वापरतात. सोशल मीडिया आहे, प्रत्येक माध्यम आहे, प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आहे आणि त्या माध्यमातून तर मी जातोच आहे. पण मला प्रत्यक्ष भेटीला जास्त आवड आहे, कारण मी त्या माध्यमातून जास्त चालणारा नाही आहे. मला नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी, प्रत्यक्ष चर्चा त्यात आवड आहे. वाचन असेल, चिंतन असेल, मनन असेल, हे त्यातून होतं. कारण मला नागरिकांकडून पण फार मार्गदर्शन मिळतं. किंवा मी काही माझ्या प्रभागातल्या वरिष्ठ नागरिकांशी चर्चा करत असतो, तर त्यांच्याकडून मला काही शब्दांमध्ये शिकवण मिळत असते, जी एखाद्या महाविद्यालयात, कॉलेजमध्ये देखील ती शिकवण मिळत नाही. तशी शिकवण ही प्रत्यक्ष मिळत असते. त्यामुळं माझा संपर्क हा नागरिकांशी थेट संपर्क आहे. आणि मी विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं विविध क्षेत्रातल्या लोकांशी मी बोलत असतो. त्यामुळं मला उलट त्यांच्याकडनं एक अभ्यास मिळतो, एक शिक्षण मिळतं, आणि ती माझी सवय आहे. त्यामुळं मी आधुनिक पद्धतीवर जास्त विसंबून राहत नाही. माझा प्रत्यक्ष भेटीवर संपर्क, थेट संपर्क जनतेशी असतो. तरी आता निवडणुका तर जाहीर झाल्यात. कालच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तारखाही घोषणा केलेली आहे. तर त्या दृष्टीने आता आपल्याला खूप कमी काळ भेटलेला आहे. तर आपण नागरिकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? बघा, आता भारतामध्ये कोरोना काळानंतर बराच काळ गेला, मध्ये निवडणुका झाल्या नाही, होऊ शकल्या नाही, आणि बराच काळ प्रशासक राजवट होती. आता प्रशासक राजवट असणं फार काळ चांगलं नाही आहे, कारण स्थानिकांचे प्रश्न तिथं मांडले जात नाही, कारण अधिकारी भेटतीलच अशी खात्री नसती. यावर देखील मी तुम्हाला पुढं सांगतो. निवडणुकीला आत्ता भले निवडणूक आयोगाने कमी वेळ दिलेला असेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने एक टार्गेट दिलेलं आहे. त्या टार्गेटच्या अंडर सगळ्या निवडणुका पूर्ण करायचं निवडणूक आयोगापुढं बंधन आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने जी काय मर्यादा दिली, त्या मर्यादेत मला वाटतं की लोणावळा शहरातील उमेदवारांमध्ये जे उमेदवार परिचित उमेदवार आहेत त्यांना काय अडचण येणार नाही, कारण की त्यांच्याबद्दलची माहिती नागरिकांकडे आधीच असती. नागरिकांचं 50% मत हे ठरलेलं असतं की कुणाला द्यायचं. 50% फक्त ते बघत असतात की आता आपल्यापर्यंत कोण कसे पोहोचतात. त्यामध्ये मग देखील तिकिटाचा भाग असतो, राजकीय कोणत्या माध्यमातून येत आहे, कसे येत आहे, हे सगळं असतं. परंतु नागरिकांची मानसिक स्थिती झालेली असते की कोणता उमेदवार निवडून द्यावा. त्यामुळं मला नागरिकांपर्यंत जायला अडचण नाही, कारण मी पहिलाच जात असतो. मी मुळातच माझा स्वभाव नागरिकांपर्यंत जाण्याचा आहे. एक विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे, जेव्हा मी 2012
नगरसेवक पदाचं काम सुरू केलं त्यावेळी नगर परिषदेचं कार्यालय हे तुंगारली येथे होतं. तुंगारली येथील शाळेत ते कार्यालय होते, कारण इथं नूतन इमारतीचं काम सुरू होतं. तर मी तिथं एक प्रयोग केला. मी 9:45ला सकाळी एकदा गेलो तिथं आणि त्या पायऱ्यांवर बाहेर इमारतीच्या बाहेर पायऱ्यांवर मी एक टेबल मागवला शिपायांकडनं. शिपाई आणि लोणावळ्याचे जे स्थानिक आपले कर्मचारी होते ते म्हणले, अहो साहेब तुम्ही इतक्या लवकर आले, अजून तर कोणी अधिकारी आलेले नाही. म्हणलं हरकत नाही, मला एक टेबल आणि 2 खुर्च्या इथं आणून द्या. त्यांनी ते मला आणून दिलं, मला पाणी दिलं. मला त्या ठिकाणी मी मस्टर बुक मागवलं. त्या काळात अधिकारींनी मस्टरवर सही करून आपली काम सुरू करायची अशी पद्धत होती. मी म्हणलं ते मस्टर बुक माझ्यासमोर आणून ठेवा. तर त्यांनी ते आणून ठेवलं. मी पाहिलं की 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, 11 वाजलेत. अगदी 1 वाजेपर्यंत मी तिथं बसून होतो आणि 1 वाजेपर्यंत ते अधिकारी येत होते आणि काय साहेब तुम्ही बसले? तर मी म्हणलं काय नाही, इथं सही करायची आणि वेळ लिहायची. तुम्ही किती वाजता आला ती वेळ मला आजची लिहायची. तर ते मला म्हणले साहेब काय असं? मी म्हणलं नाही, हे मला थोडंसं शिस्त कुठंतरी नगरपालिकेला अधिकाऱ्यांना लावणं गरजेचं आहे, कारण जनतेचा प्रश्न आहे. उद्या एखादा नागरिक 11 वाजता आला आणि त्याला काहीतरी कागद पाहिजे, काहीतरी दाखला पाहिजे आणि तुम्ही हजरच नसताल आणि त्यांनी काय करायचं? त्याला पुढं कॉलेजला जायचं असेल, शाळेत जायचं असेल, त्याची अडचण होती. तर ह्यासाठी मी तो प्रयोग केला होता. 1 वाजता जे अंतिम आले व्यक्ती त्यांनी सही केली आणि मग मी ते मस्टर बंद करून शिपायांथ्रू मी मुख्याधिकाऱ्यांकडे पाठवलं आणि मी तिथून निघून गेलो. 1 ते 3 या 2 तासात इतक्या घडामोडी घडल्या की मुख्याधिकाऱ्यांनी 20 अधिकाऱ्यांच्या सस्पेंड ऑर्डर काढल्या आणि मग मला 3 वाजता परत बोलवण्यात आलं की बाबा तुम्ही साहेब या आणि एक मोठी मीटिंग इथे होईल. त्या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळे सहकारी नगरसेवक माझे होते की बाबा हे तुम्ही हा जो सकाळी प्रयोग केला आहे त्याचा परिणाम हा आहे की 20 लोकांचं आपण सस्पेंड ऑर्डर काढलेली, तर तुम्हाला यावर काय आहे कारवाई? तर मी म्हणलं बघा, कुणाची नोकरी घालवणं हा माझा उद्देश नाही आहे. माझा उद्देश आहे की अधिकाऱ्यांनी त्यांच्या टेबलवर वेळेत यावं आणि नागरिकांची कामं करावीत. हा माझा उद्देश आहे, हा माझा प्रयत्न आहे आणि हा मी पहिल्या वर्षात यासाठी करतोय की मला पुढची 5 वर्ष काम करायचं आहे. कारण तुमच्याशिवाय ही कामं पुढं होत नाही. जनतेत जाताना अधिकाऱ्यांशिवाय जाऊ शकत नाही आम्ही. त्यामुळं मला प्रशासक राजमध्ये नागरिक कसे जाणार त्या नगरपालिकेत आणि कुणाला भेटणार? त्यामुळं त्यांचे प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. आणि आपण जी मागील काळात यशस्वी निवडणूक आपण विजय झालता, तर ती निवडणूक आणि आजची निवडणूक यात आपल्याला काय फरक दिसतो? आता मागच्या विजयी झालेल्या निवडणुकीतला मोठा फरक म्हणजे तो 4चा प्रभाग. सुमारे 11,000 मतदान असलेला माझा प्रभाग होता आणि फार मोठा प्रभाग होता. परंतु माझं व्यक्तिगत कार्य आणि माझं व्यक्तिमत्व बघून लोकांना वाटलं की ही योग्य व्यक्ती आहे, त्यामुळं नागरिकांनी मला तिथं विजय दिला. आता 2चा प्रभाग आहे आणि तो माझा राहत असलेला भाग आहे आणि माझ्या संपर्कातला, दैनंदिन संपर्कातला किंवा जिथं मी दिवसभर फिरत असतो असा आहे. आता त्या निवडणुकीतला आणि यातला मोठा फरक म्हणजे त्या निवडणुकीत मी केवळ एक सुशिक्षित होतो. आता मी उच्च शिक्षित आहे. आता माझ्याकडं विधीची मोठी पदवी आहे आणि त्या माध्यमातून मी अनेक कामं करतोय. मला वडगाव कोर्टात देखील मी व्याख्यान दिलेलं असल्यामुळं मी परिचित झालो आणि त्यामुळं मला विधीशास्त्रातलं ज्ञान आल्यामुळं मी अनेक लोकांची त्यातूनही मदत करतोय. मी अनेक लोकांना मोफत सल्ले दिले, काहींच्या मोफत नोटिसा केल्या. मला काय फार त्यातून साध्य करायचं नव्हतं. मी अनेक संस्थांना देखील सांगितलं की तुमची काही लीगल कामं असली ना कायदेशीर, तर माझ्याकडे द्या, मी करल. त्यात मला काही मेहनताना नको, कारण सामाजिक कुठंतरी बांधिलकी त्यातून पण मला साध्य करायची, तर तो देखील माझा प्रयत्न आहे. बरोबर. तर संजय गायकवाड यांनी त्यांचं विजन सांगितलं किंवा भविष्यातल्या संकल्पना सांगितल्या. एक सुशिक्षित, त्यातही उच्च सुशिक्षित असा एक सामाजिक व अनुभव असलेला माजी नगरसेवक आज या प्रभागात कार्य करू इच्छितोय. तर मी याच संवादाच्या माध्यमातून त्यांच्या मनातील योजना जाणून घेतल्या. तर पुढील काळामधील मी नागरिकांना हेच सांगेन की आपण ह्या गोष्टींचा विचार करून आपला प्रतिनिधी निवडावा, जो योग्य व सक्षमरित्या आपली बाजू प्रशासनाकडून काम करून घेईन. तर वृत्तांत प्रसारकच्या माध्यमातून मी संजयजींचे धन्यवाद मानतो. पुढील काळात त्यांना शुभेच्छा देतो. वृत्तांत प्रसारक ही जी काय आपली पत्रकारिता आहे, वाहिनी किंवा या मीडियाच्या माध्यमातून आपण हे कार्य सुरू केलेलं, हे खरं तर आपण दोघंही, जे ॲडव्होकेट आकाश सोनवणे आणि ॲडव्होकेट प्रफुल्ल सोनवणे, दोघं भाऊ आहेत आणि दोघंही उच्च शिक्षित आहेत, दोघं वकील आहेत, चांगले कार्य करतात
आणि तुम्ही ही पत्रकारिता करून एकतर समाजाचं खरं तर मला कौतुक आहे तुमच्या दोघांचं, की समाजाप्रती तुम्हाला प्रेम असल्यामुळंच तुम्ही या भावना नागरिकांच्या आणि प्रतिनिधींच्या अशा एकमेकांपर्यंत पोहोचवताय आणि कुठेतरी गावाच्या विकासात भरीव योगदान तुम्ही देताय. याबद्दल तुमचं खरं तर कौतुक आहे. तो धन्यवाद.